बातमी पंढरपुरातून आहे। पंढरपुरात उभारला जाणारे भव्य दर्शन मंडप, कारण विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची सोय करण्यात आलेली आहे। दर्शन मंडपासाठी 129 कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आला। पंढरपुरात दररोज 25,000 भाविक येत असतात। आषाढी कार्तिकी काळामध्ये तर 15 ते 20 लाख भाविक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येत असतात। त्यामुळे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पंचतारांकित सुविधा असलेल्या सुरुवात झालेली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पंढरपूर कॉरिडॉर तसेच पंढरपूर विकास आराखड्याला राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे। पंढरपूर विकास आराखड्याअंतर्गत विठ्ठलाची जी पददर्शन रांग आहे त्या दर्शन रांगेमध्ये स्काय वॉक आणि दर्शन मंडप उभा केला जाणार आहे। 129 कोटी रुपये खर्च करून दर्शन मंडप उभा केला जाणार आहे। या दर्शन मंडपामध्ये पंचतारांकित सोयी सुविधा दिल्या जाणार आहेत। आरोग्य सेवा, CCTV, शौचालय, विश्राम कक्ष, अंतर्गत रस्ता यात असणार आहे आणि याचा फायदा विशेषतः आषाढी आणि कार्तिकीच्या यात्रा काळात भाविकांना होणार आहे। कारण या दर्शन मंडपामध्ये जवळपास 7 ते 8 हजार भाविक सामावले जाणार आहेत। मात्र या दर्शन मंडपावरून थोडासा वाद निर्माण झालेला आहे, कारण हा दर्शन मंडप चंद्रभागा नदीच्या तीरावर उभा केला जात आहे आणि तो पूररेषा अंतर्गत येतो असल्यामुळे याविषयी वाद निर्माण झालेला आहे। मात्र इथे एक गोष्ट आवर्जून सांगणं गरजेचं आहे, ती म्हणजे शासन आणि प्रशासनाचे जे इंजिनियर आहेत, आर्किटेक्ट आहेत, त्यांनी नक्कीच याचा विचार केलेला असणार आहे आणि विचारांतीच इथं दर्शन मंडप उभा केला जात आहे। तोही 129 कोटी रुपये खर्च करून उभा केला जात आहे आणि त्यामुळे ज्यावेळेस हा दर्शन मंडप उभा राहील याचं काम पूर्ण होईल। सध्या काम सुरू झालेलं आहे आणि हे काम जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेस पंढरपूरला येणारे लाखो भाविक भक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनापासून धन्यवाद देतील असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर।